पाठवशील ना तो गांडूळ लाच मारत हा सापाला पोपेटी खाताना बुजील काय पोपेटी काय खाताना दादा पोपेटी पोपेटी गेल्यावर या श्वासांचे काय करू. काय चाललंय बघू. ताज हॉटेल मधनं ही रेसिपी मागवलेली आहे मसाल्याची. त्याला पोपटी भेटते. त्या मटक्यात काय टाकलंय त्याला पाहिजे पोपट टाकलाय. तर मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता उठलोय जस्ट आणि लेट उठलो. हे बघा याची कामांची तयारी पण चालू झाली. सगळे काम करायला आलेत मुंबईवरनं पब्लिक. मयूरांना मने अण्णा हे बघा सगळे. क्या भाई कैसा है गुड मॉर्निंग. हे बघा सगळे काम करायला आलेत. विहाराचं काम खोलायचं चालू झालंय. हा येतो 2 मिनिटं ब्रश करून येतो. ब्रश करून येतो. चला ब्रश बिश करूया. फ्रेश बिश घेऊन घेऊया मग कामाला लागूया आपण पण. चला तर झालं आपण फ्रेश बिश झालं. ब्रश बिश झाला आपला. सगळी कामं करतायत बघा. पिंट्या दादा आलाय. रुपेश दादा आलाय. समीर दादा सगळे आहेत. काम चालू आहेत. यावर्षी कौलं खोलायची कामं चालू आहेत. आधी काय करू नको काय पण काय तू ऐक बाबा. हा आमचा इथे हायला कुत्रा हा काय नाही तर काय कामाचं जग्गू आना नुसतं बोलायचं काम करताय. काम काय कराय नाही. ह्याला वर घ्या. एक जण खाली उतरा ना ह्याला वर जाऊन द्या. दोन द्या. जग्गू आना नुसतं बोलताय काम काय कराय नाही. वर जा. पण थोडी मदत करूया नाही तर आपल्याला शिव्या पडतील. जग्गू अण्णा असे पण आपल्याला शिव्या घालतायत. थोडं काम करूया नाही तर शिव्या पडतील आपल्याला पण. हे बघा 5 मिनिटं काम केला. 5 मिनिटं काम केला. गप्प बसलाय आता. याला धरून याला घे वर घे. चला आपण पण काम करूया नाही तर अशी शिव्या घालतात आपल्याला. मित्रांनो झालं ऑलमोस्ट. आता आपलं बुद्धविहार ओपन झालेलं आहे आणि आता दिवाला पण नंतर थोड्या वेळाने कोणाला करतील. तर हा बुद्धविहार मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगत होतो. हा बुद्धविहार 1986 मध्ये बनवलेला आहे. म्हणजे तेव्हा मी नव्हतो पण स्थापन तेव्हा केलेलं आहे जेव्हा मी जन्माला पण नव्हतो. तर आज ह्या बुद्धविहाराला आता ह्या वर्षी 39 वर्ष झालेत. ते 39 वर्षानंतर ते आता तोडायला घेतात रिडेव्हलपमेंटसाठी ना. तर आता कॉन्ट्रॅक्टर पण आलेले आहेत. इथं मीटिंग चालली आहे. त्यांना पण आता पेमेंट द्यायची काही सगळ्या संदर्भात. तर त्यांना आता पेमेंट देऊन बाकीचं सगळं काय हे करून देणार. हे बघा पुढील विषय घेण्यात आले. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी विहाराचे काम 12 लाख. सोडा लवकर हात लावा. बघा आतमध्ये पडेल. तो तिकडे ढकला. तिथे पारे लावा. हा ढकला तिकडे. हा शाबाश. अर्धा गेला की जाईल तो पण. हा जातो ओढतो मी. हा ओढतो.
हा उचला फक्त तो उचला उचला सूरजचा हात लाव सूरजचा हात लाव सूरजचा हात लाव या लवकर चला या चला जाऊन द्या थांबा सगळ्यांनी हात लावा सगळ्यांनी हात लावा शेवटचा आहे सगळ्यांनी हात लावा चला चला हे आरामात घ्या तिथं लाईटीचा खांबा आहे जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला चला पाराई लावा पाराई लावा चला काय काम करत नाही काय काय व्हिडिओच करायला बापासला तिकडे बसून बसून पाठवायला म्हणजे बस माझं काम करायला येतो हात लाव जा वरती हात लाव बिनका हे जयो ये लवकर जा कुठे ठेवायचं तिकडे ठेवायचं ना मागून तसं नको मागे घ्या ते मागे घे थांबा अजून मागे घे जरा हलकासा मागे घे जय त्या साईडला जा लवकर हा जावा आता बस का भाई तुमच्यासाठी मेन तुम्ही बांबू घेऊन मेन तुम्ही हे घेऊन चाललेत लाकूड घेऊन चाललेत तुम्ही रुपयादा हालताय कसा मटकताय मागून रुपयादा बघा रुपयादा मागून कसा ए पांड्या काढ भादला हात काढ सोड भादलाव ना सोड ना अरे मी आई काय माझी मुलगी आहे पुढं थांबा अण्णा काढून द्या मित्रांनो साप बघा हा साप आला तर मित्रांनो आता लंच टाइम झालाय या सूरज दादांनी लय काम करून घेतलंय माझ्याकडून बघा अख्खा घाम सुटलाय आता विशाल दादा डाल वाढतोय सगळ्यांना सगळे जेवायला बसले आता लाईनीत जेवण झाल्यावर वापस गदा मजदुरी चालू होणार आहे हे जग्गू अण्णा काम तर काय करत नाहीत नुसतं बोलत बसलेत सकाळपासून पाठवशील ना तो गांडीवर लाच मारत माझं नाव बोललास ना आता गांडीवर लाच मारेल बोलला ते आपले तिकडे शेफ तिकडे साईडला कोपऱ्यात जेवतायत अनिल अण्णा आणि सुरेश दादा त्या दादांनी लय काम लावलं मला आज चला आता पुढे घ्या चला आता बाकीचं वाढूया आणि नंतर मग बाकीचं शूट नंतर करूया आता आपण संध्याकाळी पोपटी बनवायचा प्लॅन चालू आहे त्याच्यासाठी कॉइन्स जमा करत आहेत बघा 200 रुपये पोपेटी खाताना बुजील काय पोपेटी काय खाताना दादा पोपेटी पोपेटी खाताना मयूर दादा संध्याकाळी पोपेटी खाणार आहे अरे गावचा माणूस आहे मी तुला थंडा घेऊन थंड पिण्याचा असतो तर संध्याकाळी पोपटीचा प्लॅन चालू आहे बघूया आता कॉन्ट्रोलचं घर आला वरती आला चला तुम्ही चला हा अण्णाला द्या घ्या मारा हा मारा हा हा मारा हा कडक इकडे बघा अण्णा हा हे इकडे विटा लावत आहेत
आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही बोल विशाल, आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही घेत नाही हे काय आहे घेऊन टाक सगळ्यांना. चला आता माशावर नदीवर चला घेऊन टाक. कमेल घ्या. चला झालं 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 हा बेस दिसतात. तर मित्रांनो झालं ह्या सगळ्यांनी विहीर खोलायला मदत केलेली आहे. एवढे झालेले आहेत आता सगळे आले आले सगळे आलेत. हे आम्ही पण आम्ही पण आम्ही पण आम्ही पण आम्ही पण मानी येस रे तो. हा बघा हा बघा आता पूर्ण कर ना. झाला फोटोशूट पण झालाय. चला आता चला फोटोशूट पण झालाय आता. चला आता फोटो काढायची ती भांडी घासायला नाही भांडी झालं जा भांडी घासा म्हणजे परत तो सुजित वैतागल. हे पांड्या विजय अण्णा बघ काय बोलतात तुला. तुला काहीतरी बोलतात विजय अण्णा. कुठे गेलं कुक मयूर का कुठं आहे. हा चला विशाल दादाला विचारूया. विशाल दादाकडून विशाल दादाला जेवढी माहिती असेल तेव्हा विशाल दादाकडून विचारूया. विशाल दादा 2 शब्द दादा विहारच्या बाबतीत. अच्छा, हे आमचं विहार आहे, जुनं विहार ज्यात आम्ही जमीनदोस्त केलेलं आहे. ते 1982 याची सुरुवात झाली आणि 1986 याची स्थापना झाली. बौद्ध हितवर्तक मंडळ वाघा मुंबई आणि आनंद बुद्ध विहार ह्या ठिकाणी एक फार मोठं विहार आपण नवीन या ठिकाणी सामाजिक वास्तू बांधणार आहोत आणि लवकरच ही वास्तू आपल्या सर्वांसाठी खुली होणार आहे. आणि या वास्तूच्या माध्यमातून समाजाचा धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं या ठिकाणी फार मोठं योगदान आमचं या ठिकाणी असणार आहे. असे या ठिकाणी एक भव्य अशी मोठी वास्तू विहाराची उभी राहणार आहे. आणि ह्या विहारात सांगायला गेलं तर 1986 म्हणजे जवळजवळ 39 वर्ष या विहाराला झाली. आणि आमची सर्व जुनी जाणती माणसं, आमची आजी आजोबा त्यावेळी कष्ट करून या ठिकाणी त्यांच्या मोलमजुरीतून या ठिकाणी हे विहार बांधलेलं. आणि ह्यातून बरंचसं या वाघा बोधवाडी गावाचा फार मोठा इतिहास आहे. आणि ह्या गावातून फार मोठं धम्माचं आणि प्रचार आणि प्रसाराचं काम झालेलं आहे. या गावातून जवळजवळ 10 ते 12 बौद्धाचार्य निर्माण झालेले आहेत. केंद्रीय शिक्षक आहेत, समता सैनिक दलाचे कमांडर आहेत. आणि फार मोठा धम्माचा वारसा या गावातून जपला जातोय. असंच वारसा जपण्याचं हे तरुण वर्ग या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. असा वाघा बोधवाडी गावाचा इतिहास आहे. आणि नवीन वास्तू या नवीन वास्तूच्या माध्यमातून आपण आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात करणार आहोत, हेच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि खरोखरच आम्हाला अतिशय दुःख सुद्धा झालेलं आहे आणि अतिशय आनंद सुद्धा झालेला आहे. दुःख याचं झालेलं आहे की हे जमीन दोस्त विहार झालेले आहे आणि नवीन वास्तू या ठिकाणी उभारण्याचा फार अतिशय आनंद झालेला आहे. आणि असंच फार मोठं योगदान आमच्या सर्व गावकऱ्यांचं, आमच्या महिला मंडळांचं, तरुण वर्गाचं या ठिकाणी लाभलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद. मी ऐकलं होतं की जेव्हा विहार स्थापना केलेली तेव्हा कवाली विवाली पण तुम्ही ठेवलेल्या होत्या. तर ते काय आम्हाला माहिती नाही, मला आज माहिती पडलं. तर त्याच्या बाबतीत काय बोलणार तुम्ही. हा नक्कीच आम्ही तेव्हा मी 1 वर्षाचा होतो त्यावेळी असं ऐकून आहे. म्हणजे माझे सर्व हे मोठे भाऊ वगैरे आहेत त्यांनी सांगितलेले आत्ताच की या ठिकाणी फार मोठी कवालीची स्पर्धा झाली होती. आणि जबरदस्त मोठा कवाल या ठिकाणी स्थानिक लोकांनी, जुन्या जाणत्या लोकांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्यातून लोकवर्गणी जमा करून त्या ठिकाणी जो पैसा जमा केला त्या माध्यमातून विहार या ठिकाणी उभं केलं होतं, अशी आम्हाला माहिती आहे. ओके चला मित्रांनो, आपण ऐकलं आता विशाल दादाचं बोलणं. हे आपले मुंबई भावकीचे अध्यक्ष आहेत. ते एक छोटंसं गाणं आपण त्यांच्याकडून ऐकूया. एक छोटं गाणं. विशाल दादा एक छोटंसं गाणं माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी बोल. कसं गावाला एकदम थंडी पडलेली आहे, मस्त मोसम एकदम भारी आहे आणि सर्वांना प्रेमाची चावल लागलेली आहे. आणि आपण सर्वजण कोणावरती ना कोणावरती आयुष्यात प्रेम करत असतो. आणि खरंच आपण सर्वांनी ते प्रेमाला या ठिकाणी जपलं पाहिजे. आणि एकच सांगेन की प्रेयसीला आपण जपताना या ठिकाणी असं म्हटलं पाहिजे की ती गेल्यावर या श्वासांचे काय करू, ती गेल्यावर या श्वासांचे काय करू,
सांग गुलाबा या काट्यांचे काय करू. आपण आयुष्यभर प्रेयसीला, आपल्यातील असणारी जी कोण प्रेयसी असेल तिला आयुष्यभर जपलं पाहिजे. ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत असू, मग कोणी असू, त्याला आपण आयुष्यभर या गुलाबाप्रमाणे जपलं पाहिजे. थँक्स ब्रो. हे आपल्या विशालाचं एक छोटंसं गाणं होतं माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी ना. तर प्रमोदांना तुम्हाला काय गाणं बोलायचं आहे? नाही आम्हाला नाही येत ना गाणं. नाहीतर आम्ही बोललो असतो. तर चला आपण जाऊया आता, फ्रेश होऊया. लय उशीर झाला, अजून फ्रेश नाही झालोय. सगळे फ्रेश होऊन आलेत. हा हा थांब. तर चला फ्रेश व्हायला जाऊया आपण. फ्रेश व्हायला जात होतो तर तेवढ्यात विशाल दादा बोलला की पोपटीसाठी ना भांबरूटचा पाला जमा करूया करून. तर म्हणून भांबरूटचा पाला आता जमा करायला आलोय. अजून फ्रेश नाही झालोय मी. हे बघा हे लोक पण आहेत भांबरूटचा पाला जमा करायला. हे बघा हा भांबरूटचा पाला इथं जमा करतायत पोपटीसाठी. तर संध्याकाळचा पोपटीचा प्लॅन कन्फर्म झालाय, पण तरी बघू अजून बाकीचे जण जे आणायला गेले ते पोपटीचं सामान ते अजून आलेले नाहीत. 7 वाजले तरी आले नाहीत. तर पोपटी नक्की बनणार आहे का नाही माहिती नाही. आता पाला तर जमा करतो आम्ही. टाकून देऊ. आता बघूया हे पोपटीचा पाला, आपला भांबरूटचा पाला जमा करत आहेत. आणि ही आपली तिकडे विहीर आहे, तिकडे टॉर्च मारतोय आपण, तिथं आपली विहीर आहे. चला दिवसाचा टाइम नाही भेटला विहीर दाखवायला. बघू उद्या जर जमलं तर उद्या विहीर दाखवू आपण. मित्रांनो पोपटी खायला या भाभी मस्त पैकी. तर विशाल काहीतरी चावलं हाताला पाला काढताना. तर बघूया आपण काय चावलंय ते. काय चावलंय बघू. हे काय भामरूटची वेल आहे नाही. भांबरूटची वेल भेटले अन्नाला. काय तरी तुपला असेल. तुपले का? टाक खाली सगळं बघ काय चावले का. बॅटरी मारतो ना. हा बॅटरी मारतच आहे मी. काय जो पाटनं मारतात तो मग दिसतंय कसा आम्हाला भामरूट. पाचोला काय हे लेट केली ना. हा केवढा मोठा आहे. सुरेश बाबा पण आलेत पाला जमा करायला. मोठा भांबरूट आहे. 4 मटकी होती. तर विशाल काहीतरी चावलं हाताला पाला काढताना. तर बघूया आपण काय चावलंय ते. भेटेल ना तर आपण इथं भामरूट. विहिरीच्या तिथं आहे ना. कुठं आहे? हाय भामरूट भांबरूट आहे तिथं. पुढे गेलो पुढे नाही पुढे नाही गेला. हाय चला सुरेश बाबा बोलतात विधीच्या इकडे पण आहे भांबरूट करून. चला बघूया आता तिकडे कुठं आहे. आता आपल्याला तर माहिती नाही. अण्णा हा बघा. अण्णा कुठं आहे. हा घ्या एवढा. बदला मला लक्षात चला चला विधीच्या इथं जाऊया. बघा चल विशाल राही. चालेल चालेल चला चालेल. मी सांगतो त्यांना भेटत सर. चालेल सर. थँक्यू. कुठं आहे. नाही हे कुठे नाही. नाही इथं नाही. हे नाही हे भामरूट रे. नाही मित्रांनो सुरेश बाबांनी आपला पचका केला. बाबांनाच माहिती नाही भांबरूटचा पाला. भांबरूटच्या पाल्याला फ्लेवर असतो लक्षात. फ्लेवर आहे बघ ना. कुठला फ्लेवर असतो दादा? भामरूटचा भांबरूट फ्लेवर आहे. भांबरूट फ्लेवर. ह्याचा फ्लेवर मुंबईच्या मुलांना कधी कळणार नाही लक्षात घ्या. मिंट फ्लेवर असतो, ओवा फ्लेवर असतो, कुठला असतो? मिंट 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 असतो. मिंट वर या- थोडासा ये- spice ये इकडे. या साईडला या आता. इकडे बघूया. तर ह्या साईडला पण असू शकतो. आता आपण चाललोय इथं अण्णांच्या घराच्या इथं चाललोय. ह्या साईडला कुठे पाला आहे का बघायला. आलो हा आपला काजूच्या इथं जायला पायवाट आहे ही आपली काजूची.
आपण उद्या एक वेळ टाइम भेटला तर जाणारच आहो ह्या रोडनी, तर तुम्हाला समजेल. नाही इकडे पण नाहीये, तो तिकडे आहे. तिकडे कोण जाणार आहे? तिकडे जायचं आहे. चला, अध्यक्ष साहेब बोलले तर चला साहेब. चला मित्रांनो, इथे जरा रिस्की काम आहे तर आपण जरा शूट बंद केलेलंच बरं आहे. आता आपला हा शूट आपल्याला अंगाशी आहे. तर चला ठेवतो मी आता. ही बघा पालाच पाला आहे, जिथं नजर मारतोय तिथं पालाच पाला आहे. हा बघा इथं चिकन बिकन धुवून झालेलं आहे. इथं पोपटीसाठीनं मॅरिनेट करायला मसाला करत आहेत हे लोक. पाला पण आणलाय, ते लोक पण आलेले आहेत. ते तिकडे जेवायची तयारी करतायत. इथं आता पोपटीसाठीनं शेफ आहेत प्रमोद अण्णा आणि विशाल दादा. चिकनचे पण बारीक बारीक पीसेस केलेले आहेत. दादाने मसाला पण मॅरिनेटला तिथं बनवलेला आहे. दादा काहीतरी बोलत होता, हा मसाल्याची रेसिपी काहीतरी बोलत होता. विशाल दादा तू काय बोलत होता, या मसाल्याची रेसिपी काय बोलत होता? हे मुंबईचं आपलं जे प्रसिद्ध हॉटेल आहे ताज हॉटेल, हा त्या ताज हॉटेल मधनं ही रेसिपी मागवलेली आहे मसाल्याची. आणि हा मसाला आता आपल्या पोपटीमध्ये चिकनला जाणार आहे. ओके. मग आपली जी पोपटी आहे ती अतिशय सुंदर बनणार आहे. आणि ही रेसिपी आहे ती फक्त ताज हॉटेल मधूनच आपल्याला मिळते. कुकचं नाव सांगा, एवढे कुकर त्यांचे. कुकचं नाव आहे पाप्या प्रमोद मोरे, रुपेश मोरे, ते सर्व मोरे पेस्ट त्याच्या वतीने आमचे नाही चिकनवर. तुम्ही असं काय करता हो? ते ताज मधनं रेसिपी बनवलं बोलता ना, त्याच्यात लिंबू पिलता हो. मसाल्याची रेसिपी ताज मधून आणले. मग तेच बोलता, चिकनला जो मॅरिनेट करणार एवढा प्रोफेशनल कुक आला ना तुम्ही इथं मसाला. लिंबू गावचा आहे तो, काय माहिती आहे त्याला मारल्याशिवाय फेवर येणारच नाही. काय चला आता मसाला बघ खूप छान हा राजाराणी मसाला आहे. राजा राणे जरा टेस्ट करून बघा झाला. असं का झाला का देता का? खाशील का हे वरती? दादा नाही. तर भाई लोक आता झालंय मॅरिनेट तर झालेला आहे चिकन. तर आता मटक्यामध्ये या लोकांनी बांबरूटचा पाला टाकलेला आहे. बांबरूटचा पाला टाकून शेंगा टाकल्यात. शेंगा टाकल्यानंतर मग आता लेट झालेलाच आहे खूप. तर बघूया आता. इथं अंडे आहेत. लाकडाची पॅक करायला लागते शेकोटी. दगडाची नाही त्या बाजूनी मारायचं तर त्याच्यावरती तर पूर्ण झालं लाकडं इथं. लावायची. मटके तयार झालेत 2 मटके. आता मटके पॅक करतायत हे पूर्ण. हा बांबरूटचा पाला आहे. नाही नाही, पूर्ण दाबायलाच लागणार. हवा जायलाच नाही हवा पाहिजे. झालीच नाही, गेलीच नाही तरच शिजणार ते. अजून पॅक करायला लागणार तो. मटका घेऊन जाऊया आपण तिकडं पोपटी लावायला. चला चप्पल कुठे आपली? हा इकडे. चला कुठे लावायचा मटका? लावायचे कुठे आता? हे इथंच घेतात सर्व जे मुंबई तिथं घेतात. हा इथंच घेऊया ना मधी. हा इकडेच घेऊया. दादा घेऊ हे चार्जर. इथेच चला आता कुठं पटकन. 85 ना 85 पाहिजे. चार्जर ठेवला ना तिकडे. ठीक आहे चला. काय झालं खेळायचं? मुलं मस्त शेणाची. नाही शेणाचं हे होईल. जग्गू अण्णा बोलतात तिथं घ्या. जग्गू अण्णा बोलतात तिथं घ्या. ऐका तिथं घ्या अण्णा. माती हवी ना. हे फाट्या आणा पोरांनो तिकडे टाकलेले. हे झाले आता. जरा फाट्या आणा जा. पोपटीला जागा झालेली आहे. आता हे लाकडं घेऊन या. लाकडं आणा भरपूर. सरळ झेंडून नेला रिपा. मटके लावलेले आहेत. फाटी पाहिजे. लाकडं लावतात त्याच्यावरती. 3 मटके आहेत आपल्या इथे. तर मध्ये मध्ये गॅप गॅप ठेवून लाकडं लावतात. बंद केलं ना? मी नाही ना. बघूया आता. कुत्रा बित्रा शिरतं काय हात? तिकडे एकसारखे तिकडे नको पप्पा, इकडे चेप कर. हे बघा तिकडे जाम झालाय. झालंय नाही इकडे काय त्या साईडला काय नाही लागलाय. पाहिजे अजून. या साईडला घालू आतमध्ये. इकडे इकडे जास्त पाहिजे. अन्नाच्या इथे. अन्नाच्या इथे गॅप आहे. हा ना ते कागद ठेवला तिथे गॅप आहे ना. भरपूर गॅप आहे, भरपूर गॅप आहे. ठीक आहे. तोड इथे मध्ये तोड. सगळ्यांना घेता. सगळ्यांना घेता पोपट. थांब ना. इकडे 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 इकडे.
खाली ठेवा, खाली 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 ठेवा. लिट्टी चोखा. अरे दादा हे नंतर आहे ना सगळ्या निकाऱ्यावरच हे करायचं, वाफावरच हे पूर्ण होणार आहे. कुठली रेसिपी आहे? ताज हॉटेलला पोपटी भेटते. तवा फ्राय. चला आपले ताज हॉटेलचे शेफ तवा फ्राय भेटते आपल्याला. एक कार्यक्रम होते आता काय म्हणतात रिटायरमेंट घेतले, गावाला शेती करतात ना. आणि दुसरे ताज मधले कुठे गेले? ते तिकडे उभे आहेत, त्यांना बोलवा जरा. सुजिता इकडे या. ते मला ऐकण्यात आले तुमचे ते कोप आणणार होते शेफ, ते ताज हॉटेलला ही रेसिपी भेटते मला बोलले त्यांनी. हे भेटते पण अशा पद्धतीची नाही भेटत, ते निखाऱ्यावरती तंदूर करून मिळते. निकाऱ्यावर तंदूर भाजून निघाली नाही मिळत. अशी भाजून नाही भेटत. मग तुम्ही कुठल्या ताज हॉटेलची बात करत होते जे असे हैदराबाद मधलं ताजची बात करतो. हैदराबाद मधलं. ताजची बात. ती शहाजाबादला कुठे आहे ना, हैदराबाद इकडे. ओके 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 तिकडे असंच हॉटेलमध्ये चालतात. ओके. त्याच्यामध्ये बट्टी बट्टी या बोलतो बट्टी तंदूर बट्टी तंदूर. बट्टी तंदूर. ओके. इंस्टाग्रामला टाकली. तुझी चव आहे. युट्यूबला हा लाकडं बस निकाऱ्यावर जास्त करून ते वापरतो, जास्त लाकडं लावतात. त्या मटक्यात काय टाकलंय? त्यांना पाहिजे पोपट टाकला खायला. पोपट टाकलेला खायला. तर मित्रांनो आपली पोपटी ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालेली आहे. 2 मटके आणून इथं उतरवले, त्याचा सिनेमॅटिक शॉट घेतलाय. आता बाकीचा एक शेवटचा मटका आहे इथं, तो शेवटचा मटका आता काढायचा बाहेर. वाढ बघताव बाबा घ्या आम्हाला डाल भात, आम्हाला धावत्या भरून देतो गोंदेल. मग शेवटी डाळ भात काढला शेवटचा मटका आता हा आपला बाकी येतो, तो पण आता पलटी मारून काढून घेऊया साईडला. नाही जेवायला. हा चला उचला, चला चला बदला चला चला. हा चला. बरोबर आहे. चला चला. हे आपला तिसरा मटका पण आलाय, हे बघा. सर्व झाल्यात व्यवस्थित. अण्णांनी मटके उचलून आणले तिथं. झाली आपली पोपटी, ही बघा. पोपटी पूर्ण रेडी झाली आपली. आता चिकन आणि अंडी सगळे शिजलेले आहेत. नाही हे आधीच एवढे जमलेत, काय वास येतोय. हा एक नंबर. सर्दी जाईल हो, सर्दी असून सुद्धा एवढा वास येतोय ना. अण्णा माझ्या हातात घे ना. बसा आतमध्ये. काय पीस आहे, एक नंबर. आपल्याला काय नाही, टेस्ट पण एक नंबर झाली, मसाला पण एक नंबर. ऐकतच नाही. आणि ह्या अण्णा बोलतो ते मसाला जास्त झालाय, जास्त काहीच नाही झालाय मित्रांनो. अण्णाला काही येत नाही, जाऊन द्या. अण्णाने केला का? समजून घ्या तुम्ही आता. हा सुजित दादा एवढा भरून कुठे नेताय काय समजाय नाही. हा नुसता चिकनच भरताय. अंडी भर. हा अंडी काय भरे नाही का, काय भरे नाही. हा वाटतं सुजित दादा तिकडं ढोरांना घालायला नेत असेल गमेल्यात. बागेची नाही. एक नंबर. कोण जेवतोय या साहेब? हो अध्यक्ष. कसा पाहिजे, कसं वाटलं बाई? कसं आहे, काय मसाला कमी बिमी का तिखट कसं काय? हे बाबू चला बसा आतमध्ये. अण्णा टेस्ट केली, कसं वाटलं? एकदम नाईस. ओके. तुम्ही तर संपलंच वाटतं हक्क. नाईस. तुमचा फीडबॅक द्या. एकदम मस्त होतं, एकदम मस्त होता. ते समजलं तुम्ही तोंडात एवढं घालून ठेवलं आधीच. तर चला मित्रांनो आता जेवून घेऊया. आजचा ब्लॉग एवढाच बस.